नमस्कार, कशा आहात मित्रांनो? बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एक व्हिडिओचं कारण असं आहे की एक 4 ते 5 दिवसापूर्वी माझ्या मिसेसला एक फोन आला. फोन असा होता की त्यांनी एक पैसे पाठवले माझ्या मिसेसला आणि मला सांगितलं की कल्पेश सरांनी हे पैसे द्यायला सांगितलेत. अमुक एक रक्कम पाठवले, अजून वरची रक्कम पाठवायची, तर तुम्हाला पैसे रिसीव्ह झालेत का ते सांगा आणि मी तुम्हाला पुढची रक्कम पाठवतो. हे ऐकल्यानंतर माझ्या मिसेसने पहिल्यांदा मला फोन लावला. मी एका कार्यक्रम असल्यामुळे मला तो फोन रिसीव्ह करता नाही आला. तिने त्याला होल्ड केलं आणि सांगितलं थोड्या वेळाने कळवते म्हणून. 2-3 मिस कॉल पडल्यानंतर त्या कार्यक्रमातनं बाहेर येऊन मी तो फोन रिसीव्ह केला. काहीतरी अर्जंट असेल या निमित्ताने फोन रिसीव्ह केला. तिने संपूर्ण माहिती मला सांगितली. मी त्या व्यक्तीचा नंबर घेतला, त्याला फोन केला, तर त्यांनी फोन उचलला आणि मी परत फोन करतो म्हणून मला सांगितलं आणि परत काय फोन नाही आला. तर हा मित्रांनो एक सायबर फ्रॉड होता. या माध्यमातून त्या माणसाने असं केलं होतं की माझ्या मेसेजच्या नंबरवरती एक मेसेज पाठवला होता की युअर अकाउंट क्रेडिट अमुक 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 एक अमाऊंट, आणि त्या माध्यमातून तो तिच्याशी संपर्क करत होता. आता याच्यात 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे हा व्यक्ती हिंदीत बोलत होता. माझ्या पत्नीला माझं मराठी प्रेम माहिती असल्यामुळे मी खूप कमीदा हिंदीत व्यक्त होतो, त्याच्यामुळे तिला हे माहिती असल्यामुळे तिला पहिली शंका आली. दुसरी शंका अशी, मी कधीही कोणतंही पेमेंट तिच्या खात्यात येत असेल किंवा मला माहिती असेल की कोणतरी तिच्या अकाउंटला पेमेंट ट्रान्सफर करणार असेल तर तिला ही पूर्वसूचना देऊन ठेवतो. तिला माहिती असतं की अमुक एका रकमेची अमाऊंट किंवा अमुक एक व्यक्ती त्या खात्यात पैसे टाकणार आहे. या व्यतिरिक्त मी माझ्या सौभाग्यवतीचा नंबर कुठलंही ट्रान्झॅक्शन करताना कुठेही शेअर करत नाही, हे सुद्धा तिला माहिती आहे. या प्रमुख गोष्टी होत्या ज्या माहिती असल्यामुळे ती या फ्रॉडमध्ये फसली नाही. या व्यक्तीने 3 मिनिटात जवळजवळ 13 कॉल केले एवढ्या स्पीडने की तुम्ही मला लगेच सांगा मला पैसे पाठवायचे, मला घाई आहे, माझा फोन बंद करेल, अमुक तमुक बरीच कारणं सांगितली. पण माझ्या सौभाग्यवतीने पेशन्स ठेवले आणि त्या पेशन्सचं फळ असं की ती या फ्रॉडमधनं वाचली. मित्रांनो, तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरच्यांसोबतही असा फ्रॉड होऊ शकतो. अशा प्रकारचे मेसेज येऊ शकतात किंवा गुगल पेला पेमेंट रिक्वेस्ट येते. तर ती पेमेंट रिक्वेस्ट कधी कधी आपल्या लोकांना असं वाटतं की ते आपल्याला पैसे आलेले आहेत आणि मग आपण ते ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती OTP टाकतो. असेही फ्रॉड होतात. तर हा माझ्यासोबत घडलेला एक किस्सा आहे. हे तुमच्यासोबत न व्हावा, ही अवेअरनेस व्हावी म्हणून हा स्पेशल व्हिडिओ आहे. आपल्या घरच्यांना असं काही असेल तर नक्की सांगत जा आणि त्या माध्यमातून हिंदीत येऊन जर कुणी ट्रान्झॅक्शन केलं तर कोणतीही माहिती, OTP, वैयक्तिक नंबर किंवा आपल्याकडे आपली खाजगी पुरावे म्हणून ज्या काही गोष्टी असतात हे कोणतेही द्यायचं नाही, हे ठळकपणे समजावून सांगा. आपण आपल्या कुटुंबांना समजावू शकतो, सांगू शकतो, पण एखादा मोठा फ्रॉड झाला तर त्याच्यातनं बाहेर काढणं किंवा आपण सगळ्यांनी बाहेर येणं थोडंसं कठीण होतं. तर आपण सगळ्यांनी सतर्क राहूया आणि या सायबर फ्रॉड करणाऱ्यांना इंगा दाखवूया. नक्कीच. धन्यवाद.